दर्पण न्यूज। कोल्हापूर येथील प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात 50हून अधिक हिंदू संघटनांची उपस्थिती। शिवछत्रपतींचा अवमान सहन करणार नाही, शिवाजी विद्यापीठाच्या नामांतरासाठी राज्यव्यापी आंदोलनाचा निर्धार। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत शिवाजी कोण होता असे पुस्तक विक्रीस होते। याच समवेत कोल्हापूर येथील विद्यापीठाचे नाव आदराने घेतले जाणे अपेक्षित असताना ते शिवाजी विद्यापीठ असे एकेरी उल्लेख करून ठेवण्यात येते। तर यापुढील काळात कोट्यावधी हिंदूंसाठी आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही। तसेच शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नामांतर होण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा एकमुखी निर्धार हिंदू राष्ट्र समन्वय समिती आयोजित प्रांतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनात करण्यात आला। या अधिवेशनाला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पूज्य संभाजीराव भिडे गुरुजी यांनी सदिच्छा भेट दिली। यावेळी अधिवेशनासाठी सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, अधिवक्ता यांसह 50हून अधिक हिंदू संघटनांचे 200 पदाधिकारी उपस्थित होते। या प्रसंगी व्यासपीठावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरू स्वाती खाडे श्री 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 1008 महामंडलेश्वर आनंद सिद्ध महाराज, हरिभक्त परायण विठ्ठल तात्या पाटील, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे कोल्हापूर जिल्हा संयोजक आनंदराव पवळ, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक आणि हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री सुनील घनवट हे उपस्थित होते। या अधिवेशनासाठी हिंदू एकता आंदोलन, हिंदू महासभा, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय बजरंग दल, श्रीराम सेना, सनातन संस्था, वारकरी संप्रदाय यांच्यासह नरवीर शिवा काशीद यांचे वंशज श्री आनंदराव काशीद, महा एनजीओ फेडरेशनचे राज्य समन्वयक विजय वरुडकर, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे, गीता मंदिराचे विश्वस्त श्री हसमुखभाई शहा, ऋण मातृभूमीचे सौरभ निकम आणि भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले उपस्थित होते। या अधिवेशनात विविध विषयांवर उद्बोधने सत्र झाली। हिंदू राष्ट्राची आवश्यकता आणि उपाय यावर सद्गुरू स्वाती खाडे यांनी उपस्थितांना संबोधित केले। या अधिवेशनात हुपरी जिल्हा कोल्हापूर येथील हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे श्री नितीन काकडे यांचा अवैध मदरशाचं बांधकाम पाडण्यासाठी दिलेल्या यशस्वी लढ्यासाठी सत्कार करण्यात आला। हिंदू तत्वनिष्ठांवर बेछूट आरोप करणाऱ्या पुरोगाम्यांचा इकोसिस्टीमला प्रत्युत्तर द्या, श्री सुनील घनवट। अर्बन नक्षलवादांचा मोठा धक्का भारतीय व्यवस्थेसमोर असून उद्योजक, पत्रकार यांसह समाजसेवकाचा बुरका पांघरून भारतीय समाजवन तरुण यांचं ब्रेनवॉश करण्याचा प्रयत्न चालू आहे। विविध देशांमध्ये असलेली सरकार उलटून टाकून तिथं अराजक निर्माण करणं जागतिक पातळीवर डीप स्टेटची व्यवस्था कार्यरत आहे। हिंदू धर्म, संत, हिंदू तत्वनिष्ठ, हिंदूंचे आदर्श यांच्या विरोधात जाणीवपूर्वक खोटी कथानके पसरवली जात आहेत। यातीलच एक प्रकार म्हणून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी जाणीवपूर्वक भारत एक राष्ट्र नसून राज्याचा समूह म्हणतात। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला, पुण्यतिथीला शुभेच्छा देतात। ही यापुढील काळात हिंदू धर्म आणि हिंदू तत्वनिष्ठांवर बेछूट आरोप करणाऱ्या पुरोगाम्यांच्या इकोसिस्टीमला चोख प्रत्युत्तर द्यावा असं आवाहन समितीचे राष्ट्रीय संघटक श्री सुनील घनवट यांनी यावेळी केले। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास, अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर। पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।